गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. घरोघरी बाप्पाचं आगमन झालंय आणि मनोभावे पूजा केली जाते आणि मी विविध कलाकारांच्या घरी जाऊन त्या बाप्पाचं दर्शन घेते. अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरी मी आले आणि दरवर्षीप्रमाणे बघताय किती प्रसन्न वाटतंय. सुशांतच्या घरचा हा बाप्पा आहे, छान फुलांचं डेकोरेशन. सुशांत, खूप खूप तुझं स्वागत आहे लेट्स अप वर. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी आपण या निमित्ताने अर्थात विविध प्रोजेक्टच्या निमित्तानं भेटतो. पण यंदा खूप खास वाटतंय मला, कारण सुशांतचा लुक जर तुम्ही बघत असाल तर खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे तुझं. तर त्यासाठी तुझं अभिनंदन खूप सुशांत. आणि काय वाटतं, घरात काय वातावरण आहे? कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत घरी, त्यामुळे याही वर्षी म्हणजे गेल्या 2 वर्षात जे करता नाही आलं, वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि बाप्पाची सजावटसुद्धा अशी पुष्पाची केलेली आहे, कारण माझ्या मुलीची अशी इच्छा होती की रिअल फ्लॉवर्सचं डेकोरेशन करावं, म्हणून तशी सजावट यावर्षी बाप्पाच्या चरणी अर्पण केली आहे. आणि गेल्या 2 वर्षात जे काही आपल्यावरती निर्बंध होते ते निर्बंध महाराष्ट्र सरकारने उठवले, त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार. आणि त्यांनी जरी निर्बंध उठवले असले तरी आपली जबाबदारी आहे की उत्सव साजरे करत असताना आपण थोडंसं सामाजिक भान पण राखलं पाहिजे. आणि ते सामाजिक भान राखून हा आमचा बाप्पा विराजमान झाला. आणि आता हे कितवं वर्ष असेल सुशांत? कारण मी बऱ्याच वर्षांनी आली, त्यामुळे मला आता ते आणखीन जाणून घ्यायचं तुला. साधारणतः माझ्या वयाच्या 8व्या वर्षीपासून म्हणजे माझ्या गावी गणपती बाप्पा येत होता. त्याच्यानंतर मग या व्यवसायामध्ये काम करत असल्यामुळे बाप्पाला मी विनंती केली की मुंबईच्या घरी विराजमान हो. पण आता हे मुंबईचं साधारणतः मला असं वाटतं की 35 वर्ष झाली असतील. 35 वर्ष निश्चितपणे झाली असतील की 35 वर्ष घरी मुंबईमध्ये विराजमान होतो. आधी चाळीतल्या घरी यायचा आणि आता इकडे बाप्पा विराजमान होतो. पण यावेळेस फुलांचं डेकोरेशन आहे. मला वाटतं दरवर्षी काही ना काही एक वेगळा संकल्प असतो, म्हणजे एक वेगळी संकल्पना असते डेकोरेशनच्या बाबतीत. तू एकदा ऑलिम्पिकसाठी केलं होतंस, बरेच वेगवेगळे आहेत. तर यावेळेस मुलीच्या आग्रहाखातर खास फुलांचं डेकोरेशन. नाही, मला तुम्ही नेमकं वेगळी काय सजावट असणार यावर्षी ही प्रत्येकालाच उत्सुकता असते. तर यावर्षी मला असं वाटलं की आपण बाप्पाचं स्वागत ही पुष्प वृष्टी आपण जरी करत प्रॅक्टिकली जरी शक्य नसलं तरी पुष्पाची एक सजावट करून एक इको फ्रेंडली मेसेज या निमित्ताने द्यावा. आणि मुलीचा आग्रह होता, तिचा हट्ट होता, त्याच्यामुळे ही वेडीवाकडी सेवा बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली आहे. बरं सुशांत, जर मी विचारलं की बाप्पा घरी आल्यानंतर 5 अशा कोणत्या गोष्टी ज्याच्यासाठी तू जास्त आतुर असतो, उत्सुक असता? अर्थात बाप्पा आल्यानंतर घरात उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतंच, पण 5 अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आवर्जून असतं की बाप्पा आल्यानंतर या गोष्टी होणार आहेत? काय, मुळात 14 विद्या 64 कलाचा अधिपती असलेल्या बाप्पाच्या आशीर्वादाने या कलेच्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळतंय. खरं तर ती पहिली गोष्ट असते की 1.5 दिवस बाप्पा 365 दिवसातले 1.5 दिवस बाप्पा घरी येतो. त्याच्यामुळे त्याचं कितीही तू आभार मानलेस तरी कमी आहेत. तर त्यांनी या क्षेत्रात इतकं छान पद्धतीची कामगिरी माझ्याकडून करून घेतली, त्याबद्दल त्याच्या चरणी नतमस्तक व्हायची संधी 1.5 दिवसात मिळते. उकडीचे मोदक खायला मिळतात, त्याच्यानंतर ही सजावट करायची संधी मिळते. कारण किती आपण ठरवलं सुट्टी घ्यायची तरीसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला सुट्टी घेता येत नाही. पण गणपतीचं असं निमित्त असतं की कोणी ठरवलं जरी शूटिंग करायचं तरी आपण त्याला सांगू शकतो की बाबा माझ्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे, मी शूटिंग करणार नाही, याचा राग समोरच्याला येत नाही. आणि नवीन नवीन प्रोजेक्ट्स आपल्याकडनं करून घेऊ अशी एक इच्छा व्यक्त करायला मिळते. ही 4थी गोष्ट. आणि 5वी गोष्ट ही की या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना सुखासमृद्धीचं आणि भरभराटीचं आयुष्य प्राप्त होऊ दे, उत्तम निरोगी दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ दे, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करायला मिळते. ह्या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या 5 गोष्टी आवर्जून करायला मिळतात या 1.5 दिवसामध्ये. आणि मला वाटतं चित्रीकरण असेल किंवा चित्रपट सृष्टीविषयक विविध कामं असतील, त्यासाठी तू अर्थात व्यग्र असतोस. पण मी ताईला आणि मुलीला विचारणार आहे, कारण हे 1.5 दिवस घरी असतोस तू, त्यामुळे त्यांचा एक आनंद आणि त्यांचा उत्साह वेगळा असेल. तर किचनमध्ये अनेक लगबग सुरू आहे, त्यांना बोलूयात का आपण? साक्षी,
साक्षी ते म्हणजे बाप्पा तर विराजमान असतात 1.5 दिवस, पण सुशांतही घरी असतो, त्यामुळे तो एक आनंद असतो, कारण अर्थात शूटिंग आणि या सगळ्या गोष्टीत तो असतो बिझी. ॲक्च्युली कसं आहे की गणपतीतच तो घरी असतो दिवसा, रात्री लालबागच्या राजाला असतो. त्याच्यामुळे आम्हाला पर्वणी असते की तो घरी असतो आणि यंदा त्याने स्वतः लक्ष घालून डेकोरेशनमध्ये त्याचा ॲक्टिव्ह सहभाग आहे. कॉन्सेप्ट आणि सगळं वस्तू आणण्यापासून वगैरे त्याने सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं डेकोरेशन त्याचं आहे. दरवर्षीच करतो. खरं आलेलं आहे. पण म्हणजे आज सुगंध येतोय मला छान, किचनमध्ये काही काही बनतंय त्याबद्दल सांगा ना, काय काय असतं नैवेद्य वगैरे? पहिला आपला नैवेद्य जो असतो, उकडीचे मोदक असतात, घरी आपण पंचखाद्य करतो. नंतर 5 फळांचा नैवेद्य असतो. ही आता मटकीची उसळ आहे, पालेभाजी आहे, बसायचंच आता जेवायला. पण मी अन्वीला बघते लहानपणापासून, अगदी ती आम्ही मुलाखतीसाठी यायचो, मग ती स्तोत्र म्हणून दाखवायची वगैरे वगैरे, तर कुठपर्यंत आलंय आता ते? गणपतीच्या गाण्यांपर्यंत आलंय का ते आता सगळं? हो, आलं आहे थोडं, कारण स्कूलमध्ये मला भाग घ्यावा लागतो सिंगिंग कॉम्पिटिशनसाठी. आता ही सिंगिंग कॉम्पिटिशन म्हटले, मी तुला तुझ्याकडनं आवर्जून गाणं गाऊन घेणार आहे. बाप्पाचं कोणतं गाणं गाशील? कुठलं म्हणशील? आता कॉम्पिटिशन मध्ये कुठलं गायलंस ते म्हण. मग ती तसं ते गाणं देवाच्या चरणी अर्पण कर. हो, तसंही चालेल. प्रणम्यं शिरसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यम् आयुक्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नदार्जेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायका. एकादशं गणपति द्वादश तु गजानना. द्वादशैतानि नामानि त्रिसन्धयेत् पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो. विद्यार्थे लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्र षड्भिर्मासे फलं लभे. संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशया. अष्टानां ब्राह्मणानां च लिखित्वायां समर्पये. तस्य विद्या भवे सर्वा श्रीगणेशस्य प्रसादता. इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम गणपतिस्तोत्रं संपूर्णं. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ती म्हणत असेल की दरवर्षी हिला टास्क दिला जातो, गाणं गा, स्तोत्र म्हण, काही ना काही. पण छान वाटतं ती जेव्हा असं म्हणते आणि ते प्रसन्न वाटतं. पण तुला बाबांचं काम तू बघत असतेस, आणि तुला काय वाटतं, तुलाही असं काही करावं असं वाटतं का ते बघत असताना? आधी नाही वाटायचं, पण आता वाटतं करावंसं. कारण माझा एक यूट्यूब चॅनल पण आहे, सो यू नो इन्फ्लुएन्सर मोड ऑन. सो मला इंटरेस्ट आहे, बट होपफुली मी 10th नंतर करेन. सुशांत, काय वाटते, तू बघतोयस तिचं सगळं काही काही करते? हो, स्वतः तिने आम्हाला कुठलीही आमच्याकडनं मदत न घेता यूट्यूब चॅनल, हल्ली सगळ्याच लहान मुलांचं यूट्यूब चॅनल असतं, त्यामुळे सगळ्यांचंच कौतुक आहे. पण एडिट करणं असेल किंवा शूटचा कॅमेराचा अँगल असेल किंवा त्याच्या अँकरलिंग असतील किंवा काय बोलायचं याची कुठलीही मदत न घेता तिने स्वतः केलं, याचं बाप म्हणून निश्चितपणे कौतुक आहे. पुढे तिला या क्षेत्रात यावं असं वाटेल तर तुझं काय बाप्पाचा आशीर्वाद असेल तर तिने या क्षेत्रात यावं. आणि तिला जे काही तिचे काका, मावशी, आत्या, या ज्या काय लोक आहेत, जे काही प्रोड्युसर्स आता झालेत आणि डिरेक्टर आहेत, ते सगळे संधी देतील याची खात्री आहे. तुला आवडेल? हो, आवडेल, नक्की आवडेल. खूप म्हणजे तिने एक यूट्यूब चॅनलने श्रीगणेशा केलेलं आहे, तर पुढच्या आगामी काळातही तू छान छान काहीतरी कामगिरी करू अशी तुला शुभेच्छा माझ्याकडून. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेट्स अप मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.